जालना पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल। आज दिनांक 20 रोजी बुधवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाली आहे। विविध गुन्ह्यांचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने जालना पोलीस दलातील मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली आहे। जालना जिल्हा पोलीस दलात एकूण 19 पोलीस ठाणे कार्यरत असून पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, दुखापत, जबर दुखापत, फूस लावून पळवून नेणे, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, जबरी चोरी, घरफोडी, पोस्को, हुंडाबळी, अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही असे गुन्हे घडत असतात। पोलीस दलाकडून आरोपी विरुद्ध घटनास्थळावरील पुरावे गोळा केले जात होते, परंतु पुरावे गोळा करताना पोलिसांना खूप अडचणी निर्माण होत होत्या। आता महाराष्ट्र शासनाने जालना जिल्हा पोलीस दलासाठी अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यात 24/7 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इथं उपलब्ध राहणार आहे। सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी किट्स, रसायने व साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जिल्ह्यातील घडणाऱ्या घटनास्थळी विनाविलंब भेटी देऊन आरोपी विरुद्ध भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा केल्याने आरोपीस न्यायालयात शिक्षा होण्यास मदत होणार आहे। तसेच सध्या जालना जिल्हा पोलीस दलासाठी एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली असून अजून 3 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन महिन्याभराच्या अंतराने उपलब्ध होणार आहे। सर्व मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन या उपविभाग प्रमाणे कार्यरत राहणार असून त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखरेख ठेवणार आहेत।